गुड मॉर्निंग मंडळी. सो मी आता रेडी झाले यूट्यूब क्रिएटर कलेक्टिव्हसाठी. हा माझा असा लुक आहे. सेमी कॅज्युअलमध्ये होते आणि तुम्हाला माहिती आहे कॅज्युअल फॉर्मल मी सगळ्या साड्यांमध्येच लुक वेगळे स्टाईल करते. सो मी आज ही मल कॉटनची एम्ब्रॉयडरी साडी नेसली. खूपच सुंदर आहे, काय सांगू तुम्हाला, खूपच छान आहे. एकदम लाईट वेट आहे, हलकी फुलकी आहे. भयंकर उन्हाळा आहे. ग्रँड हयात रिजन्सीमध्ये हा कार्यक्रम आहे. सो 1 महिन्याआधीच सगळा मेल आला होता, रजिस्ट्रेशन वगैरे झालं. खूप छान छान क्रिएटर्सना भेटायला तिथे आपल्याला मिळतं, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि ओव्हरऑल ना मजा असते. मागचं क्रिएटर कलेक्टिव्हमध्ये पण आपण खूप लोकांना भेटलो होतो. मी त्याचा व्हिडिओ केला आहे, तो नक्की बघा. सो लेट्स गो. सो अशा पद्धतीने मी साडी स्टाईल केली होती. खूप छान साडी होती, मला तर इतकी आवडली. पहिल्यांदाच नेसली होती आणि मग कॅब घेऊन मी निघाले. बराच लांबचा रस्ता होता. आत गेल्या खूपच सुंदर ॲम्बियन्स होता, इतकं प्रसन्न वाटत होतं. आणि यूट्यूबचं जेव्हा आपण असं सगळं बघतो ना इव्हेंट्स, तेव्हा असं वाटतं अरे यार, हे दिस इज वेअर वी बिलॉंग. आणि खूप अप्रूप वाटतं, कारण इतके वर्ष ना आपण मेहनत करत असतो. इट्स व्हेरी लोनली बिहाइंड द कॅमेरा. त्याच्यामुळे जेव्हा आपल्यासारखे क्रिएटर्स भेटतात आणि आपले व्ह्यूज एक्सचेंज होतात, गप्पा गोष्टी होतात, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. सो मराठी कन्या भेटली, स्मिता भेटली. बघ थोडंसं मी फ्रेश वगैरे झाले, छान फोटोज काढले, कारण अजून इव्हेंटला वेळ होता. मी म्हटलं चला एवढ्या मोठ्या ह्याच्यात आलो आहे तर छान फिरून घेऊ. थोडे क्लिप्स मी घेतले. मोठा व्हिडिओ पण मी करणार आहे, तर तो पण नक्की बघा. आत गेल्या सुंदर ब्रेकफास्ट असतो. यूट्यूबनं क्रिएटर्सचे खूप लाड करतात. सो ब्रेकफास्ट केला आम्ही सगळ्यांनी भरपूर. बाहेरगावचे पण क्रिएटर्स अख्ख्या महाराष्ट्रातनं आले होते, लातूर, सातारा. बरं असे आणि ना आता सर्वात म्हणजे आय गॉट फीचर्ड इन यूट्यूब स्क्रीनवर मला फीचर केल्या गेलं. असं आम्हाला नॅनो बनानाच्या थ्रू हे करायला सांगितलं होतं आणि हे खूप छान पद्धतीने केलं. सरितानी आणि अजून एक जणांनी इव्हेंट होस्ट केला होता. खूप मस्त इव्हेंट होता. AI वापरून आपण आपलं कॉन्टेंट किती अपग्रेड करू शकतो, थंबनेल्स कसं बनवू शकतो, ह्याबद्दल जेमिनायचा वापर कसा करू शकतो, हे सगळं नॉलेज आम्हाला दिल्या गेलं. छान वेगळ्या टेक्निक्स शिकवल्या गेल्या. त्याच्यामुळे ना फन कम लर्निंग एक्सपिरियन्स होता. नेटवर्किंग केलं, कोलॅबरेशनसाठी खूप सारे लोकं भेटली. सरिताने पण खूप छान मुद्दे सांगितले आणि त्याच्यानंतर लंच होता. लंच तर खूपच सुरेख होता, काही विचारायचं नाही. माझं फेवरेट मँगो मूस होतं आणि हे आम्हाला गुडी बॅग मिळाली, त्यात हे होतं. ओके, बाय.